माझं नाव सर्जेराव दशरथ तळेकर. अच्छा, राहायला पुढे हा? राहायला बायशेती नगर, हडसर, पुणे 28. ओके. 17.5 मिनिट. आणि मी BG शेट्टी कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जॉबला आहे. ओके. आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. मला 10 ते 12 वर्ष झालं पाठीचा खूप त्रास होता आणि आहे. पण आता इथं मी आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला तेवढ्या पुरतं गोळ्या आणि औषध इंजेक्शन घेतलं की बरं वाटायचं. आणि परत सरांनी मला सांगितलं आपले की तुम्ही थेरपीचा कोर्स करा. मग त्यांनी 10 दिवसाचा कोर्स सांगितला होता. मग आपल्याकडं अवेलेबल असल्यामुळं मग मी 1 महिन्यासाठी, मला 3 महिने सांगितलं होता. पहिला मी 1 महिन्यासाठी मी चालू केला कंटिन्यू. आणि मला 15 दिवसात एवढं खूप बरं वाटायला लागलं. आणि पाठीचा मला खूप अशी वेदना होत होत्या आणि मुंग्या पण येत होत्या, तर ते कमी झालं एकदम. ऍक्च्युली काय प्रॉब्लेम व्हायचा तुम्हाला, म्हणजे त्रास काय होता तुमचा? पाठ दुखण्याचा त्रास होता. पाठ दुखायची अशी, बॅक पेन व्हायची. बॅक पेन व्हायचं. आणि किती वर्षापासून आहे हे? एक 8 ते 10 वर्षापासून मला खूप त्रास होता. अच्छा. आणि ट्रीटमेंट तुम्ही कुठं घेतली होती? मी ट्रीटमेंट संचित हॉस्पिटलला, ओके. इलेक्ट्रिकलवाला हॉस्पिटल. अच्छा. आणि आपल्याकडे आलो. अच्छा, मग तिथं जी ट्रीटमेंट घेतली होती, मग त्यानंतर काय त्याचा आराम तुम्हाला काय होता, किती दिवस होता? इंजेक्शन आणि गोळ्या घेतल्यानंतर की जोपर्यंत इंजेक्शन गोळ्या चालू आहे तोपर्यंत बरं वाटायचं. ओके. नंतर परत काय व्हायचं की गोळ्या संपल्या की मग परत त्रास सुरू व्हायचा. अच्छा. आणि त्रास म्हणजे काय, तुम्ही जसं सांगितलं की बसल्यावर तुम्हाला त्रास व्हायचा की बसता येत नव्हतं असं काहीतरी? मला बसल्यानंतर खूप त्रास व्हायचा. अच्छा. आणि मी बेल्ट वापरत होतो. अच्छा. एक दिवशी माझा बेल्ट घरी विसरला. आणि आपल्याकडे ट्रीटमेंट चालू केल्यापासून मग मला बेल्ट दिवसभर मी बेल्टचं म्हणजे जाणीवच झाली नाही मला. खूप बरं वाटायला. ओके. आणि तुमचं काम काय, म्हणजे काय काम? क्लरिकल जॉब आहे. अच्छा. कॉम्प्युटरवरती वर्किंग आहे. अच्छा, म्हणजे बसण्याचं काम आहे? बसण्याचं काम आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसण्याचं काम आहे. अच्छा. मग इथं ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे फरक काय पडला? मला एकदम असं बॅक पेनचं असं म्हणजे जाणवायला कमी लागलं. कारण आता दुखायचं म्हणजे खाली वाकायचं मला खूप अशी वेदना होत होत्या. आणि पाठीतून अशा कंबरतून अशा वेदना येत होत्या आणि मुंगे आल्यासारखं होत होत्या. ओके. मग गोळ्या पण आता बंद केल्या. गोळ्या पण म्हणजे आपल्याकडे घेतल्या होत्या गोळ्या. 10 दिवसात सांगितल्या होत्या. नंतर गोळ्या बंद केल्या ऑलरेडी. आणि आपलं ते चालू केलं आहे. अच्छा. तुम्हाला जे इथं व्यायाम करून घेतला गेला त्याच्यामध्ये तुम्हाला किती 10 दिवसात फरक पडला? 15 दिवसात. 10 दिवसात म्हणजे दुकान कमी प्रमाण आलं. ठीक. 15 दिवसात फरक पडला. ओके. मग इथं काय तुम्हाला औषध गोळी काय दिलेले? काहीच नाही. फक्त व्यायाम मॅडम करून घेतात आणि खूप चांगला म्हणजे व्यायाम ट्रीटमेंट त्यांनी खूप करून घेतात चांगले. अच्छा. इथं जे तुमच्याकडनं एक्सरसाइज करून घेतल्या त्याच्यामुळे तुम्हाला त्या वेदना बंद झाल्या? कमी झाल्या, एकदम बंद. म्हणजे जवळजवळ बराच जवळजवळ 90% फरक पडला. ओके. आणि त्याला ज्या गोळ्या होत्या त्या तुम्ही चालू आहेत की पण ते बंद पण केल्या? गोळ्या बंदच केल्या. मग गोळ्या मला आठवतच नाही आता, म्हणजे गोळ्या आपल्याला विसरल्यासारखं झालं. अच्छा. अच्छा. काय म्हणाल इतरांसाठी, जर हाच प्रॉब्लेम जर इतरांना असेल तर तुमचं काय म्हणणं असेल? सर्वांनी आवश्यक हे योगाचं व्यायाम करून घेणं फार महत्वाचं आपल्याला. का बरं, त्यामागचं काय कारण वाटतं? हे का चांगलं वाटतं? हे काय कसं, विना औषधा, विना गोळी आणि विना इंजेक्शन, तर हे खूप रामबाण औषध आहे असं मला वाटतं. अच्छा. म्हणजे विना औषध गोळी ऑपरेशननी व्यायामानेच नीट होतं? व्यायाम नीट होतं. खूप खूप धन्यवाद आपले. थँक्यू सर. थँक्यू.